सैफ हल्ला प्रकरणात कोर्टाकडून आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या कटाचा संशय व्यक्त। आरोपी बांगलादेशी असल्यामुळे आंतरराष्ट्रीय कटाचा संशय नाकारता येत नाही, कोर्टाचं निरीक्षण। सैफवरील हल्ल्याप्रकरणी आरोपी मोहम्मद शहजादला 5 दिवसांची पोलीस कोठडी। गुन्ह्याची गंभीरता पाहता आणि तपास प्राथमिक टप्प्यात असल्यानं कोर्टाकडून आरोपीला पोलीस कोठडी। सैफवर हल्ला करणारा आरोपी मोहम्मद शहजादकडे बांगलादेशची कागदपत्र। आरोपी 6 महिन्यांपूर्वी मुंबईत आला। विजय दास नावानं वास्तव्य करत असल्याची मुंबई पोलिसांची माहिती। आरोपी मोहम्मद शहजाद बांगलादेशी असल्याचं अजून सिद्ध झालं नाही। आरोपी 7 वर्षांपासून मुंबईत राहतोय, आरोपीच्या वकिलाचा दावा। सैफवरील हल्लेखोराला पकडण्यासाठी ठाण्याच्या कासारवडवलीत मुंबई पोलिसांचं मोठं ऑपरेशन। हल्ला प्रकरणानंतर घाबरून आरोपी बांगलादेशला पळण्याच्या तयारीत होता, मात्र त्याआधीच पोलिसांनी मुसक्या आवळल्या। हल्लेखोराच्या अटकेसाठी 200 पोलिसांच्या पथकांनी सापळा रचला। रात्री 3 वाजता ठाण्याच्या जंगलात अटकेचा थरार। अंगावर झाडाची पानं आणि गवत पांघरून आरोपी लपला होता। ठाण्याच्या लेबर कॅम्पमध्ये रात्रभर अटकेचं ऑपरेशन। व्हिडिओ TV9च्या हाती। मध्यरात्री लेबर कॅम्पमध्ये पोलिसांकडून चौकशी। पहाटेचा शपथविधी अजितदादांना पक्षातून काढण्यासाठी षडयंत्र। भाजपसोबत जाऊ नका, दादांना पाया पडून सांगत होतो। सुनील तटकरे साक्षीदार। शिर्डीतल्या भाषणात धनंजय मुंडेंचा गौप्यस्फोट। जनमानसात प्रतिमा खराब असणाऱ्यांना पक्षात घेतलं जाणार नाही। कोणी दोषी आढळल्यास सरळ हकालपट्टी करणार। अजित पवारांचा नेत्यांसह कार्यकर्त्यांना इशारा। बीड हत्या प्रकरणावरून मला टार्गेट केलं जातंय। निर्घृण हत्येचं कोणीही समर्थन करू शकत नाही। देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी व्हायला हवी। राष्ट्रवादीच्या शिबिरात धनंजय मुंडेंचं वक्तव्य। मला बदनाम करायचं असल्यास करा, पण बीडला बदनाम करू नका। मंत्री धनंजय मुंडेंची विरोधकांवर टीका। तर तुम्ही बीडचे असल्यामुळे बीड बदनाम, अंबादास दानवेंचं प्रत्युत्तर। बीडची नव्हे तर आका पॅटर्नची बदनामी होते। आम्ही आका पॅटर्नची बदनामी करत राहणार। तुमच्याकडे उत्तरं असतील तर द्या। सुरेश धस यांचं धनंजय मुंडेंना उत्तर। छत्रपती संभाजीनगरमध्ये जनआक्रोश मोर्चा। संतोष देशमुख कुटुंबियांसह सोमनाथ सूर्यवंशीचे कुटुंबीय सहभागी। आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत विभागीय आयुक्तांना निवेदन। बुलढाणा जिल्ह्यातील दाभाडीत जीवघेणा दरोडा। दरोडेखोरांकडून डॉक्टरच्या पत्नीची हत्या। पोलिसांकडून दरोडेखोरांचा शोध सुरू। प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्यात भीषण अग्नितांडव। शास्त्री पूल परिसरातल्या सेक्टर 5 मधली घटना। तंबू आणि साहित्य जळून खाक। अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचा प्रयत्न सुरू। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुंतवणूक आणण्यासाठी दावोस दौऱ्यावर। वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या गुंतवणूक परिषदेत सहभागी होणार। रोजगार निर्मितीसाठी राज्य सरकारचा प्रयत्न।